उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आकस्मिक निधनानंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक प्रचारावरचा जोर हा कमी होणार या पार्श्वभूमीवरती सर्वपक्षीय नेते आक्रमक प्रचार टाळण्याच्या भूमिकेमध्ये असल्याची चर्चा आहे। मोठ्या सभा रोड शो यांच्यासारख्या प्रचार न करण्याचा नेत्यांचा प्रयत्न असून प्रचार अधिक संयमित पद्धतीने होण्याचे चिन्ह आहेत। दरम्यान जिल्ह्यातील स्थानिक नेतेच प्रचारामध्ये अधिक सक्रिय असतील असंही बोललं जात आहे। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार गटाच्या नगरसेवकांना समृद्धी महामार्गावरती अडवून शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आलाय। धमकी देणाऱ्यांमध्ये विठ्ठल मंदिर प्रभागामधून पराभूत काँग्रेस उमेदवार सौरभ ठोंबरे यांच्यासह 10 ते 15 जणांचा समावेश असल्याचा आरोप आहे। सौरभ ठोंबरे हे धानोरकर समर्थक असल्याची माहिती आहे। या प्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलेलं असून सौरभ ठोंबरेंसह 6 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय, तर एकाला अटक करण्यात आली। वडेट्टीवार गटाचे नगरसेवक राजेश अड्डर यांच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली। दरम्यान या संपूर्ण प्रकारानंतर मुख्य आरोपी असलेल्या सौरभ ठोंबरेनं प्रतिक्रिया दिली आहे। विजय वडेट्टीवारांनी पळवलेल्या आमच्या 3 नगरसेवकांसोबत प्रतिभा धानोरकरांचं बोलणं करून देण्यासाठी गाडी थांबवल्याचं ठोंबरेंनी म्हटलंय। 5 नगरसेवक विजूभाऊ समर्थकांनी पळवून नेले होते। त्यापैकी 3 नगरसेवक त्या गाडीमध्ये असल्याची माहिती आम्हाला मिळाली। मी ते गाडी पुलगाव इथे थांबवण्यात आली गाडी। तिथं मी कोणाला शिवीगाळ आणि मारण्याची धमकी दिली नाही। क्लिअर जे व्हिडिओ माध्यमात व्हायरल होत आहे त्याच्यामध्ये क्लिअर दिसून येत आहे की राजेश अड्डूर यांनी मला शिवीगाळ आणि मारण्याची धमकी दिली आणि मला ढकलण्याचा प्रयत्न केला। त्याच्यानंतर मी फक्त त्यांना एकच बोललो की जे 3 नगरसेवक आहेत त्यांचं मला ताईशी बोलणं करून द्यायचं आहे, बस। त्याच्या व्यतिरिक्त मी काही बोललो नाही। नागपूर चंद्रपूर महापालिकेमध्ये सत्ता स्थापनेसाठी भाजपकडून हालचालींना वेग आलेला आहे। ठाकरे सेना, वंचित आणि अपक्ष अशा 10 नगरसेवकांच्या गटासोबत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची चर्चा झाल्यानंतर स्थानिक पातळीवरती पुन्हा बैठक होणार आहे। या गटाच्या काही मागण्या भाजपला मान्य झालेल्या असून काही मुद्द्यांवरती अद्यापही चर्चा सुरू आहे। आजच्या चर्चेमध्ये नेमकं काय निष्पन्न होतं याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं। सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये बंडखोरी केल्याप्रकरणी भाजपनं मोठी कारवाई केली आहे। भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी पक्षशिस्त मोडल्याबद्दल 23 पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना थेट 6 वर्षांसाठी पक्षातून निलंबित करण्यात आलं। यामध्ये राजेंद्र म्हापसेकर, मायकल डिसोजा, राजन चिके, शर्वांगी गावकर, रुपेश पावसकर, योगेश तावडे यांचा समावेश आहे। तर निवडणुकीमध्ये पक्षविरोधी भूमिका घेतल्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याचं भाजपकडून स्पष्ट करण्यात आलं। अमरावती महापालिकेमध्ये भाजपच्या गटनेतेपदी माजी महापौर चेतन गावंडे यांची निवड करण्यात आली। नुकत्याच पार पडलेल्या मनपा निवडणुकीनंतर भाजप कार्यालयामध्ये वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलाय। भाजपचे 25 नगरसेवक निवडून आलेले असून गटनेते पदासाठी चेतन गावंडे यांचं नाव हे संजय नरवणे यांनी सुचवलंय, तर राधा कुरील यांनी अनुमोदन देखील दिलंय आणि त्यानंतर एकमतानं चेतन गावंडे यांची निवड करण्यात आली। त्याबरोबरच बैठकीला सुरुवातीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। रायगड जिल्ह्यातील म्हसळा नगरपंचायतीतील शिवसेनेला मोठा धक्का बसलाय। राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेमध्ये प्रवेश केलेल्या 7 नगरसेवकांनी पक्षांतर केल्यामुळे जिल्हाधिकारी किशन जावळेंनी त्यांना अपात्र ठरवलंय। तसंच पक्षांतर बंदी कायद्याचं उल्लंघन झाल्याचं स्पष्ट झाल्यानं हा निर्णय देण्यात आल्याचे आदेश देखील नमूद करण्यात आले। या निर्णयामुळे शिवसेनेचे स्थानिक राजकारणातील बळ हे कमी झाल्याचं बोललं जात आहे। भंडारा नगरपालिकेतील एका कक्षाकडून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चांगलीच जुंपली आहे। राष्ट्रवादीच्या नगराध्यक्ष विजया नंदुरकर यांचा कक्ष हवा या मागणीसाठी भाजप उपाध्यक्षांनी त्या कक्षाला कुलूप ठोकलं। त्यामुळे विजया नंदुरकर यांना पालिकेच्या दालनातच जमिनीवरती बसून कामकाज करावं लागलं। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाल्यानंतर जिल्हाधिकारी सावंत कुमार यांनी तातडीने दखल घेत कक्षाचं कुलूप तोडण्याचे आदेश दिले आणि त्यानंतर अखेर नगराध्यक्ष विजया नंदुरकर यांना त्यांचं दालन हे परत देण्यात आलं। एकीकडे आरक्षणाच्या राज्यातील मुद्द्यावरून काही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका या लांबणीवरती गेलेल्या आहेत, तर आता दुसरीकडे मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका या जवळपास 6 महिने लांबणीवरती जाण्याची शक्यता आहे। यामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील 980 ग्रामपंचायतींची या वर्षामध्ये मुदत ही संपणार आहे। दरम्यान डिसेंबर 2026 पर्यंत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवरती प्रशासक नेमण्याचे आदेश हे ग्रामविकास विभागानं जिल्हा परिषद मुख्याधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिले।
उच्च शिक्षण संस्थांमध्ये समानतेला प्रोत्साहन देण्याबाबत 23 जानेवारीला लागू केलेल्या विद्यापीठ अनुदान आयोगाच्या अर्थात UGCच्या नियमांना सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिली आहे। अनेक याचिकाकर्त्यांनी हे नवे नियम मनमानी, भेदभाव करणारे आणि संविधानाविरोधात असल्याचा दावा केला होता। 2012 मध्ये अस्तित्वात असलेले UGCचे नियम आता पुन्हा लागू करण्याचे आदेश हे कोर्टानं दिलेले असून या प्रकरणाची पुढील सुनावणी हे 19 मार्चला होणार आहे। त्याबरोबरच केंद्र आणि UGCला उत्तर देण्यासाठी नोटीस बजावण्यात आली आहे। आज माननीय सुप्रीम कोर्ट ने जो UGC रेगुलेशंस नए नियम पास किए गए हैं उस पर सुप्रीम कोर्ट ने रोक लगाई है, उसको एविडेंस में रखा है और सुप्रीम कोर्ट ने अपनी पावर्स को एक्सरसाइज करते हुए अंडर आर्टिकल 142 जो UGC रेगुलेशंस 2012 हैं उनको इन ऑपरेशन किया, उनको प्रभावित किया। अगला कदम क्या रहेगा, क्योंकि इस पे सुप्रीम कोर्ट की तरफ से अब सुप्रीम कोर्ट ने इस मामले में केंद्र सरकार को और सारे पक्षकारों को नोटिस जारी किया है और इस मामले की अगली सुनवाई 19 मार्च को निर्धारित की गई। 19 मार्च को क्या कुछ होने की संभावना है? अब ये तो कोई व्यक्ति प्रेडिक्ट नहीं कर सकता है। केंद्र सरकार से जवाब मांगा है, केंद्र सरकार अपना जवाब देगी, फिर मामला आगे बढ़ेगा। सर्वोच्च न्यायालयानं 23 जानेवारीला लागू केलेल्या UGC मार्गदर्शक तत्वांना स्थगिती दिलेली असून 2012 मधील नियम हे पुन्हा लागू करण्याचे आदेश दिले। त्यावरती महाराष्ट्राचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आता प्रतिक्रिया दिली आहे। या निर्णयाविरोधामध्ये केंद्रीय शिक्षण मंत्रालयाला प्रतिज्ञापत्र दाखल करावं लागेल आणि त्यानंतर नियमावलीमध्ये काय बदल केले आहेत ही बाजू न्यायालयामध्ये मांडली पाहिजे, यातूनच नक्कीच तोडगा निघेल असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय। तो अभी सुप्रीम कोर्ट ने स्टे दिया है, तो अब उस पर केंद्रीय शिक्षा मंत्रालय ने एक एफिडेविट देना है, तो उस एफिडेविट में वो अपनी बाजू रखेंगे कि क्या नियम है, क्या होने वाला है। और UGC कोई रिजिड, केंद्र का शिक्षा विभाग कोई रिजिड है, बदलेंगे नहीं, ऐसा नहीं है। तो चर्चा से कुछ मार्ग निकले। अभी तो स्टे मिला है, तो स्टूडेंट जो आंदोलन करने वाले हैं उनको राहत मिली, तो शायद 19 वगैरह तारीख मिली है, तो उस पर विचार होगा। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी UGC इक्विटी रेग्युलेशनवरती सुप्रीम कोर्टानं दिलेल्या स्थगितीचं स्वागत केलंय। मुलांच्या भवितव्याशी खेळ सुरू होता असा आरोप करत वडेट्टीवारांनी केंद्र सरकारवरती जोरदार टीका केली आहे। कोणताही निर्णय घेताना केंद्र सरकार विचार करत नाही असं म्हणत त्यांनी सुप्रीम कोर्टाचे आभार मानलेत। सध्या फक्त स्थगिती देण्यात आलेली असून हा निर्णय पूर्णपणे रद्द व्हावा अशी मागणी देखील वडेट्टीवारांनी केली आहे। अब यहाँ मुझे लगता है कि रास्ते पर उतरकर बच्चे इस सरकार के खिलाफ में आगे बढ़ेंगे। ये माहौल खुद सरकार बना रही है, केंद्र सरकार बना रही है, सेंट्रल गवर्नमेंट बना रही है, यह ठीक नहीं है। आज मैं बहुत बहुत आभार व्यक्त करता हूँ और धन्यवाद देता हूँ कि कोर्ट को, सुप्रीम कोर्ट को, कि इसको स्टे किया। माजी मंत्री धनंजय मुंडेंच्या नावाने बनावट सोशल मीडिया अकाउंट बनवून त्यावरती आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे। धनंजय मुंडेंच्या सूचनेनुसार स्वीय सहाय्यक सुदर्शन सांगळे यांनी तक्रार दाखल केली। फेक अकाउंट तयार करणाऱ्यांवरती लवकरच कारवाई केली जाईल असं आश्वासन पोलिसांनी दिलंय। तर धनंजय मुंडेंनी बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांच्याशी देखील संपर्क करून कारवाईची मागणी केली आहे। अहिल्यानगरच्या श्रीरामपूर तालुक्यातील कळनिंब गावातील जिल्हा परिषद शाळेची जागा ही परस्पर विकल्याप्रकरणी आता 5 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। जिल्हा परिषद शाळेला जागा कमी पडत असल्यामुळे मोठ्या जागी ही स्थलांतरित करण्यात आली आणि त्यानंतर काही लोकांनी 1997 मध्ये तत्कालीन ग्रामपंचायत अधिकाऱ्याला हाताशी घेऊन शाळेची जागा ही खासगी मिळकत दाखवून परस्पर विकली। या प्रकरणामध्ये तक्रारदार अशोक बाहुले यांनी 2019 मध्ये न्यायालयामध्ये धाव घेत सर्व बाब ही लक्षात आणून दिली होती। अखेर त्यांच्या या लढ्याला आज यश मिळालेलं असून न्यायालयानं शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी 5 जणांवरती गुन्हा दाखल केला आहे। नाशिकवरून मुंबईकडे निघालेल्या अखिल भारतीय किसान मोर्चाला अखेर स्थगिती देण्यात आली। भातसा फाटा परिसरामध्ये मुक्काम ठोकून असलेला हा मोर्चा शासनासोबतच्या यशस्वी चर्चेनंतर परतीच्या मार्गावरती निघालाय। शेतकऱ्यांच्या सगळ्या मागण्या या मान्य करण्यात आल्या असून त्यांची अंमलबजावणी ही करण्यासाठी शासनानं 3 महिन्यांचा कालावधी दिलाय। नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी मोर्चेकरांची भेट घेत अर्ज स्वीकारले आणि शासन बैठकीतील चर्चेची माहिती दिल्यानंतर मोर्चा हा स्थगित करण्यात आला। धुळे शहराला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटल्यानं मोठ्या प्रमाणावरती पाण्याची नासडी झाली आहे। मुंबई आग्रा महामार्गावरील
वर्षी गावाजवळची ही जलवाहिनीची घटना आहे. जलवाहिनी जीर्ण झाल्यामुळे ती फुटल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र यामुळे शहराचा पाणी पुरवठा हा विस्कळीत होऊ शकतो. मात्र पालिकेनं तात्काळ ही जलवाहिनी दुरुस्त करावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. मुंबईच्या भांडूपमधील लाल बहादूर शास्त्री मार्गावरील हिंदुस्थान पेट्रोल पंपाजवळ मेट्रोच्या कामासाठी रस्ता अचानक बंद करण्यात आला आणि यामुळे परिसरामध्ये वाहतूक कोंडीची समस्या ही मोठ्या प्रमाणावरती निर्माण झाली. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं प्रेसनोट प्रसिद्ध करत याबाबतची माहिती दिली. 29 जानेवारी ते 1 फेब्रुवारी दरम्यान रात्रीच्या वेळी कामांसाठी हा रस्ता बंद राहणार आहे. बीडच्या सिरसाळा गावामध्ये पैशाच्या वादातून झालेल्या मारहाणीमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कथित अनैतिक संबंधाच्या वादातून गावामध्ये जात पंचायत बसवण्यात आली होती. यावेळी 90,000 रुपयांची रक्कम ही वसूल करून वाटप करण्यात आलं. मात्र उसने दिलेल्या पैशांच्या वादातून संजू उबदे, सायलू पस्तमवाड आणि गंगा मस्तमवाड यांच्यावरती जोरदार वाद झाला. या वाद हिंसाचारामध्ये बदलताच संजू उबदे यांना जोरात धक्का देण्यात आला आणि त्यामध्ये ते गंभीर जखमी झाले आणि उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झालाय. या प्रकरणी सिरसाळा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला असून 2 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. गोंदियाच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील गौरनगर इथं पत्नीनं पतीचा गळा आवळत तिची हत्या केली. क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादानंतर पतीनं हे पाऊल उचललंय. या प्रकरणी आरोपी विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. त्याबरोबरच घटनेचा पुढील तपास हा अर्जुनी मोरगाव पोलीस करतायत. यवतमाळच्या आर्णीमध्ये टवाळखोरांनी चक्क पोलीस कर्मचाऱ्याची कॉलर पकडल्याची घटना घडली. शाळेच्या गेटसमोर थांबून येणाऱ्या जाणाऱ्या मुलींची छेडछाड करणाऱ्या टवाळखोरांना पोलिसांनी विचारणा केली. तुम्ही इथे काय करताय असं पोलिसांनी विचारलं असता आरोपींनी कर्तव्यावरती असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याची कॉलर पकडली. या प्रकरणी पोलीस कर्मचारी नितीन वास्टर यांनी आर्णी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला. सुनील जाधव आणि विक्की प्रवीण राठोड अशी 2 टवाळखोरांची नावं असून दोघांना देखील अटक करण्यात आली आहे. कोल्हापुरात कोकोपीटच्या नावाखाली पुण्यातून कर्नाटकात जाणारा 83 किलो गांजा हा जप्त करण्यात आलाय. कोल्हापुरातील राजाराम तलाव परिसरामध्ये सापळा रचून राजारामपुरी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. पोलिसांनी एकूण 20,78,000चा 83 किलोचा गांजा हा जप्त केलाय. अहिल्यानगरच्या जामखेड तालुक्यातील फाटा परिसरामध्ये विक्रीसाठी आणलेला 9 किलो गांजा पोलिसांनी जप्त केला. यासोबतच पोलिसांनी 3,46,000 रुपये किमतीचा मुद्देमाल देखील जप्त केलाय. अहिल्यानगर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं ही कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये 2 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. बुलढाण्यामध्ये शेतकऱ्याच्या कष्टाचे 5 लाख रुपये लुटणाऱ्या टोळीला कर्नाटकमधून ताब्यात घेण्यात आलाय. वाशिमच्या रिसोडमधील नितीन पराड हे शेतकरी आपल्या मुलाची वैद्यकीय महाविद्यालयातील फी भरण्यासाठी बुलढाण्यामध्ये आलेले होते. तेव्हा त्यांच्या हातातली बॅग ही घेऊन पसार झालेल्या टोळीतील दोघांना कर्नाटकच्या शिवमोगा इथून अटक झाली आहे. बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेनं ही कारवाई केली आहे. टोळीतील सदस्यांकडून पोलिसांनी शेतकऱ्याचे 5 लाख रुपये हे देखील हस्तगत केले. डोंबिवलीमध्ये झालेल्या भीषण अपघातामध्ये एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. डोंबिवली पश्चिम येथील गोपीनाथ चौकामध्ये डंपरनं धडक दिल्यामुळे नम्रता साळवी यांचा जागीच मृत्यू झाला. नम्रता साळवी या भाच्यासोबत मोटारसायकलवरून कामानिमित्त स्टेशन परिसरामध्ये गेल्या होत्या. घरी परतत असताना डंपरची धडक बसल्यामुळे त्या थेट डंपर खाली आल्या आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी विष्णुनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला असून डंपर चालकाला अटकही करण्यात आली आहे. केंद्रीय अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवरती देशाच्या अर्थव्यवस्थेवरती प्रकाश टाकणारा आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर करण्यात आला. या अहवालामध्ये लाडकी बहीणसारख्या योजनांवरती ताशेरे ओढण्यात आले. राज्यांवरती महसुली तुटीचा बोजा हा वाढत असल्याचं निरीक्षण सर्वेक्षण अहवालामध्ये नोंदवण्यात आलंय. लाडक्या बहीणसारख्या योजनांमुळे महाराष्ट्र महसुली तुटीमध्ये गेल्याचं अहवालामध्ये नोंदवण्यात आलंय. त्याबरोबरच महिला कामगारांच्या श्रमशक्तीसाठी सहभागावरती नकारात्मक परिणाम झाल्याचं देखील निरीक्षण हे यामध्ये नोंदवण्यात आलंय. जळगावच्या सराफा बाजारामध्ये सोनं आणि चांदीच्या दरामध्ये विक्रमी वाढ झाली आहे. जळगावच्या बाजारामध्ये सोन्याचे दर हे जीएसटी सह तब्बल 1,82,000वरती गेलेत, तर चांदी 4 लाखांपर्यंत पोहोचली. एका दिवसामध्ये सोन्याच्या दरामध्ये 14,000ची वाढ झालेली असून चांदीच्या दरामध्ये 24,000ची वाढ झाली आहे. आगामी काळामध्ये सोनं हे 2 लाखांचा टप्पा गाठण्याची शक्यता सोनं व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
दिल्लीतील राऊज अव्हेन्यू कोर्टानं काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना नोटीस बजावली आहे. 2023 मधील कर्नाटकातील निवडणूक रॅली दरम्यान केलेल्या कथित प्रक्षोभक भाषणादरम्यान काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना नोटीस बजावून उत्तर मागितलंय आणि याआधी नोव्हेंबर 2024 मध्ये दिल्लीच्या 30,000 कोर्टानं या प्रकरणामध्ये खरगे यांच्या विरोधामध्ये तक्रारही फेटाळली होती. मात्र त्या निर्णयाला याचिकाकर्ते रवींद्र गुप्ता यांनी राऊज अव्हेन्यू कोर्टामध्ये आव्हान दिलं होतं. या प्रकरणाची पुढची सुनावणी ही 27 फेब्रुवारीला होणार आहे. सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी दाखल केलेल्या मानहानी खटल्यामध्ये दिल्लीचे उपराज्यपाल V.K. सक्सेना यांची साकेत न्यायालयानं निर्दोष मुक्तता केली आहे. सुमारे 20 वर्षांपूर्वी दाखल करण्यात आलेल्या या प्रकरणातील आरोप हे सिद्ध झालेले नाहीयेत आणि त्यामुळे मेधा पाटकर यांची याचिकाही फेटाळण्यात आली. विशेष म्हणजे नुकताच V.K. सक्सेना यांनी दाखल केलेल्या मानहानी प्रकरणात देखील न्यायालयानं मेधा पाटकर यांची निर्दोष मुक्तता केली होती. नॉनस्टिक प्लास्टिक भांड्याच्या वापरामुळे कर्करोग होण्याची भीती भाजप खासदार डॉक्टर अजित गोपछेड यांनी व्यक्त केली आहे. राज्यसभेमध्ये खासदार डॉक्टर अजित गोपछेड यांनी ही भीती व्यक्त केली आहे. प्लास्टिक आणि नॉनस्टिक भांड्याच्या वापरामुळे कर्करोगाचं प्रमाण हे वाढतं असं संशोधनामध्ये समोर आल्याचं त्यांनी सांगितलंय. देशभरामध्ये हजारो घरांमध्ये अशी भांडी ही वापरली जातात आणि यावरती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं उपाययोजना करण्याची गरज आहे असं अजित गोपछेड यांनी म्हटलंय. मैं इस माध्यम से सरकार को विनम्र अनुरोध करता हूं कि नॉन स्टिक कुकवेयर और प्लास्टिक खाद्य सामग्रियों की राष्ट्रीय स्तर पर वैज्ञानिक जांच कराई जाए. खाद्य संपर्क उत्पादों के लिए स्पष्ट सुरक्षा मानक और अनिवार्य लेबलिंग तय किए जाए. बाजार में उपलब्ध उत्पादों की नियमित जांच और कठोर नियामक प्रवर्तन सुनिश्चित किया जाए और नागरिकों को सुरक्षित कुकवेयर के चयन हेतु राष्ट्रव्यापी जन स्वास्थ्य जागरूकता अभियान चलाया जाए. बीटिंग द रिट्रीटनं 2024च्या प्रजासत्ताक दिन सोहळ्याची सांगता होते. नवी दिल्लीतील विजय चौकामध्ये आयोजित या सोहळ्यामध्ये लष्कर, नौदल, वायुदल, दिल्ली पोलीस आणि CAPFच्या बँडनं सादरीकरण केलंय. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न झाला. जम्मू काश्मीरच्या सोनमर्गमध्ये सुरू असलेली हिमवृष्टी ही कायम असून बर्फाचा आनंद घेण्यासाठी देशभरातील पर्यटकांनी गर्दी केली आहे. मात्र जागोजागी बर्फ साचल्यामुळे पर्यटकांच्या अडचणी या वाढलेल्या आहेत. बर्फामध्ये सहज चालण्यासाठी गाडीच्या टायरना साखळी गुंडाळली जाते, तर अशा गाड्यांनाच केवळ पुढे जाण्याची परवानगी ही दिली जाते. जम्मू काश्मीरमधील सोनमर्ग इथं सुरू असलेल्या सततच्या बर्फवृष्टीमुळे भयावह हिमस्खलनाची घटना घडलेली आहे. एका व्हिडिओमध्ये बर्फाचं वादळ हे एका इमारतीवरून घुंगावत गेल्याचं रेकॉर्ड झालंय. सुदैवानं या दुर्घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही, परंतु अनेक हॉटेल्सचं नुकसान झालंय. गांदरबल जिल्ह्यातील सोनमर्ग रिसॉर्टमध्ये हिमस्खलन झालं. बचाव पथकांना घटनास्थळी पाठवण्यात आलेलं असून अधिकारी परिस्थितीवरती लक्ष ठेवून आहेत. तर जम्मू काश्मीर आणि इतर डोंगराळ राज्यांमध्ये सतत बर्फवृष्टी सुरू आहे. जम्मू काश्मीरमधील शोपियामध्ये यंदा विक्रमी हिमवृष्टी झाली आहे. यामुळे डोंगरासह सर्व रस्ते देखील बर्फानं भरलेले आहेत. संपूर्ण शहरानं पांढऱ्या रंगाची चादर पसरली आहे. झाडांच्या फांद्या आणि पानांमध्ये पांढऱ्या चादरीखाली या सध्या आपल्याला दिसत आहे, तर अनेक रस्त्यांवरती जवळपास 1.5 फुटांचा बर्फाचा थर हा साचल्याचं चित्र आहे. लडाखच्या कारगिलमध्ये जोरदार हिमवृष्टी सुरू आहे. ही हिमवृष्टी बागायती शेतीसाठी लाभदायक ठरते. या वातावरणाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांनी देखील लडाखमध्ये गर्दी केलेली आहे आणि त्यामुळे स्थानिक व्यावसायिकांचा फायदा होतोय. शेतकरी आणि बागायतदार देखील आनंदलेले आहेत. लडाखच्या कारगिलमध्ये सुरू असलेल्या बर्फवृष्टीमुळे पर्यटकांसह स्थानिक देखील आनंदात आहेत. गेल्या वर्षी या भागामध्ये बर्फवृष्टी ही न झाल्यामुळे दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र यंदा झालेल्या बर्फवृष्टीमुळे शेतकरी आणि बागायतदारांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. दुष्काळानंतर लोकांना या हंगामातून खूप अपेक्षा आहे. मात्र या बर्फामुळे स्थानिकांच्या शेतीला फायदा होणार आहे. उत्तर प्रदेशातील बरेहटा येथील एका प्राथमिक शाळेतील धक्कादायक प्रकारामुळे शिक्षण विभागामध्ये खळबळ उडाली आहे. वर्गामध्ये नशेच्या अवस्थेत विद्यार्थ्यांना शिकवत असल्याचा शिक्षकाचा व्हिडिओ हा सोशल मीडियावरती व्हायरल झालाय. गोविंद्रा येथल्या शाळेमध्ये कार्यरत शिक्षक अरविंद हुजूर यांचे हे कृत्य गंभीर असून कडक कारवाई करण्याचे शिक्षण अधिकाऱ्यांनी म्हटलेले आहे. स्मार्ट सिटीचा दावा करणाऱ्या ग्वालियरमध्ये पुन्हा एकदा रस्त्याची पोलखोल झाली आहे.
शहरातील रस्त्यावरती अचानक सुरुंगासारखा मोठा खड्डा पडल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. ही काही पहिलीच घटना नसून मागील काही महिन्यांपासून या रस्त्यांवरती अशा प्रकारचे खड्डे हे सातत्यानं समोर येत आहेत. आणि धक्कादायक बाब म्हणजे यापूर्वी या घटनांमध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागलाय. तरी देखील प्रशासन आणि संबंधित विभागांच्या निष्क्रियतेवरती आता गंभीर प्रश्नचिन्ह हे उपस्थित केले जात आहे. राजस्थानच्या मक्कासरजवळ बस आणि कारचा भीषण अपघात झाला. यामध्ये कारमधून प्रवास करणारे वडील आणि मुलगा हे जखमी झालेत. पेट्रोल पंपावरती पेट्रोल भरून महामार्गावरती जात असताना हा अपघात झाला. चालकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय. पंजाबच्या फाजिल्कामधील भारत-पाकिस्तान सीमेवरती गोळीबार झालाय. बंदुकीचे जवळपास 60 राऊंड फायर केले गेल्याची माहिती आहे. सीमा भागामध्ये मोठ्या प्रमाणावरती लष्करी तस्करी केली जाते आणि त्यामुळे बीएसएफच्या जवानांनी तस्करांवरती फायरिंग केलं. मात्र पाकिस्तानमध्ये हे तस्कर पळून जाण्यामध्ये यशस्वी झाले. गोळीबारानंतर राबवण्यात आलेल्या सर्च ऑपरेशनमध्ये अनेक हत्यारं देखील सापडलेली आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.